तुम्हाला काय तुम्ही काय बोलू इच्छिता? यायचा काहीतरी विषय धोत्रात घ्यायचा विषय तुम्हाला काय वाटतं हे भात कसला असावं? तो फुगतच नाही. अरे तुम्ही आता जालाल त्याला नीट पकडे पकड. हे फ्लॉप होतोय रे प्लॅन. अरे आर्यन जल. अरे हा महिन्या. चलो काय तर आम्ही आज परत आलोय पीच पाडायला त्याच जल्लोषामध्ये, कारण की आम्हाला पीच पूर्ण करायचे कायू करून आम्हाला लवकरात लवकर खेळायचं पण आहे. सो आम्ही परत आलेलो आहे आणि आज आम्हाला पार्टी दिले परत. रोज थंड होता, काल थंड होता, आज वडापाव आणि स्प्राईट आहे. जरा काम लेट केलं ना तर उद्या पण भेटेल. हा आज पण काम जरा जोशात केलं तर उद्या पण त्याच जोशामध्ये वडापाव भेटेल आपल्याला. लेट केलं तर कसं उद्या काम राहील रे. बाकी तुझी अपेक्षा आम्ही करतो. आज पण वडापाव भेटलाय, तुम्हाला दाखवतो थांबा. वडापाव आणि ह्यो खाणारी माणसं आणि ह्यो इकडं आम्ही जरा आखणी बिकणी केले नसले तरी आणि इकडं सगळं हाय. तुम्हाला जवळनं पण दाखवतो. आणि पहिले हे बाकासूर बघा. बाकासूर स्वतः नाही खाणार काय? खाणार बाकासूर काय? हा आणि डॉली चायवाला नाही मगाशी कोण म्हणलेला? डॉली चाय मगाशी त्यांनी रुमाल बांधलेला ना रे. चायवाला गेलाय. वडापाववाला बाब्या. प्रत्येकाला देणार नाही. हे विचार सोनवणी घे वलके अंबो. काय होत आज ब्लॉग मध्ये टाकतो. सगळ्यांनी व्हिडिओ दिली पाहिजे मला. धावायला माणसं व्ह्यूज वाढतील, लाईक वाढल, पैसे भेटतील. पण सोन्या मंजूर आहे काय? तुझ्या एवढं कॉलेजचं तरी भलं होतंय. पण सोन्याला घरातनं बाहेर पडाय नको. मागणी वाढल. हो तुला इकडे आता कंपनी खोलायला लागेल. कंपनी नाही धंदा. घरी काय सांगायचंच नाही. इंडस्ट्री तुझी स्वतःची. फक्त वलके अंबो असू दे हो दे. विषयाचा भंग होतोय. हा तुला काय वाटलं? हा कालपासून आम्ही ज्याची मेहनत करत होतो पीच पाडायची, ही आमची पीच झालेली आहे अर्धीमुर्धी. आज तिची आखणी झालेली आहे चारही बाजूनी. नाही आता ह्यालाच दाखवतो. ह्यानी भुरी कमी आणली ना त्यामुळे इथली पुढची राहिली. कुठली? हा ह्या साईड. हा ते मी ते व्हाईट पट्टी होती ना त्यामुळे विसरलो. ह्या साईडची पण राहिले आणि ह्या साईडची पण राहिले. बाकी इकडची झालेली आहे. पोराने आता थंडा बिड्डा वडापाव खाऊन आता पुरा आता जोशात पावर आलेली आहे. पावरात आता पावर आले मग वावरात काम करायचे. वावरात आलोय पीच पाड आहे. हा आपण किती घेतली होती? 20 63 मीटर काय मीटर कर नाही. इंच नसेल. इंच कशी असेल? मीटर असेल ना. नाही रे बरोबर. हा रे बरोबर. 63 मीटर कशी मग इंच पण कशी? इंच छोटी असते ना. हा मग ठीक आहे असू दे. तुला समजलं काय? समजणार पण नाही. हा हा चिकना वाटत होता तो सुजल. मला कमेंट मध्ये सांगा आता सुजलचा लुक कसा होता. हा काय? हा कोणता लुक? वलके अंबो. पोरगी लाजते ना. हा काय साखरपुडा तुझा का उठणं आहे का लग्न? गरम होतंय होय. कुठे होते डोक्याला? वलके अंबो. बाप्पा सीताराम. काय करतोय? नाही तिथं करतोय काम. काठी तोडली. बाबा तुझं नाव ना. ए अभ्या राहू दे पडलाय. खड्डा करशील. ऊन लागते आता जबरदस्त मध्ये. फार कशी झालेली आहे तरी पण आम्ही काम काय थांबवत नाही. करपलो. हा 1 वाजलाय तरी आम्ही कामच करतोय. हे कडाक्याचं ऊन लागतंय. हे आमची पीच अशी सुकलेली आहे त्या कडाक्याच्या ऊन मुलं. तर तुम्हीच सांगा आम्ही एवढी मेहनत घेतो ते काय आता पोरांसाठी घेतो. काय समय प्राप्त होणार आपल्याला. आणि आमचे मेजरमेंट चालू आहे.
पण या उन्हाच्या कडाक्यानं आम्हाला जरा कालं बिलं करून टाकले. जो आता पुढच्या ब्लॉगमधून जरा मी काळा काळा दिसायला लागलो तर आता समजून जावा की हा उन्हाचा परिणाम आहे. आता काला झालाय. हा वाघ आता काळा झालाय. सो वाघाला तुम्ही आता समजून घ्या. आता वाघ पुन्हा कमबॅक करेल आणि वाघ त्याच जोशात परत येईल. कॅमेरामॅन प्रथमेश चांडुलकर सर आम्ही बातचीत करू इच्छितो सुमित कुमार यांच्याशी. तर का हो बोलत नाही का बोलत नाही सध्या पिच करतो त्यामुळे आम्ही बोलणार नाही. पण काम करून दाखवा. काम करून दाखवा पण 4 शब्द बोलून पण दाखवा जेणेकरून प्रेरणा घेतील. म्हणजे भविष्याला समजेल की मी अशी पिच करत होतो. आम्ही मागील 5 वर्षाचा आमचा दांडगा अनुभव घेऊन आम्ही इथं जे काम करत आहे ते आम्ही कसं पार पाडतोय रसिकांना सांगा. विमान पडलं. बोलत नाही प्रश्न नवीन प्रश्न मोठा झाला त्यामुळे आमच्याकडे तुम्हाला जे तुम्ही उत्तर देऊ इच्छिता तुम्ही प्रेक्षकांना सांगायचं. तुमचा प्रश्न तू वैयक्तिक मेहनत काय घेतली? शॉर्ट मध्ये तुम्ही एका वाक्यात वैयक्तिक काय मेहनत घेतली? वैयक्तिक मेहनत आम्ही कालपासून घेतोय. काल सकाळपासून. काल सकाळी माझी absentee होती त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. होती तिकडे व्यक्त करा आमच्याकडे नको. आणि संध्याकाळी मी आलो तर म्हणजे अर्ध्या जवळपास काम झालेलं. फक्त म्हणजे ते सोडा. आता पीच झाल्यानंतर तुम्ही कसा परफॉर्मन्स देणार तुमच्या पीच? नाही पहिले आज दिवाळीचा पहिला दिवस तर ते मेणबत्ती बोलतोय पण त्याला लागतील. त्याबद्दल तुमचं मनोगत. कार्यक्रम आपल्याला बघायला भेटेल. तो आपल्याला संध्याकाळी बघायला भेटेल. मागच्या वर्षी तुम्ही एक व्हिडिओ काढली पण तेव्हा मी ब्लॉग चालू केले नव्हते. सो ह्या वर्षापासून तुम्हाला सगळं पित्रवडीतलं समजणार आहे. सो फक्त खबर ब्लॉग तुम्हाला काय म्हणणं आहे की आपण हे ब्लॉग चालू ठेवावे? नक्कीच चालू ठेवा. कारण की आपल्या गावातले काय घडामोडी सण नक्कीच आपल्याला दाखवायचे आहे. त्या घडामोडी दाखवू नका. जे काय सण सुद्धा असतील तेवढं दाखवा. आम्ही तेच म्हणलो आम्हाला सण सुद्धा दाखवायची आवड आहे. आम्ही सण सुद्धा दाखवू. सो तुम्ही एक्साइटेड आहात का की आमच्यासोबत सण सुद्धा दाखवायला? नक्कीच एक्साइटेड आहे. ठीक आहे. तर मी कॅमेरामॅन मी रिपोर्टर चेतन वरणकर, दत्तरात घ्या. कॅमेरामॅन सह प्रथमेश चांडुलकर आणि माझे छोटे मोठे बालमित्रांनो यांच्यासोबत. आणि इकड्या तुम्ही इकड्या रिपोर्टर इकड्या कॅमेरामॅन आहे. मी कॅमेरामॅन आहे. कॅमेरामॅन इकड्या. हे काय बोलतात बघा. काय तुम्हाला काय तुम्ही काय बोलू इच्छिता? याचा काहीतरी विषय धोत्रात घ्यायचा विषय. माझ्याकडे अशा धोत्राचा उडवात घ्या. उडवा आहे बघ तिथं. तिथं उडवा आहे बघ. काय बोलू शकत नाही आपल्या पुढे. उडवा आहे तिथं. हा कॅमेरामॅन लवकर ये. छोटे मोठे बालमित्र आम्ही मागो बघा तुमच्या. कालपासून आमच्या अरविंद तुडीलकर चप्पल पडली. कालपासून आमच्या अरविंद तुडीलकर इथं खूप अशी मेहनत घेत होते. काल नाही सॉरी सकाळी गेले. तब्बल 6 वाजता इथे उपस्थित होते. भात जोडणी बघू शकता तुम्ही. भात जोडणी दाखवा. ते टायर दाखवा. भात जोडणी झालेली आहे. तुम्ही इकडे इथं उभं राहा. आणि तुम्हाला काय वाटतं भात कसला असावं? संध्याकाळचे 4 वाजलेत आणि आम्ही आला तर खेळायला आम्ही आलो खेळायला. आणि पीच आमची झालेली आहे तरी वली आहे आणि तरी आम्ही असं खेळणार आहे. सो मी तुम्हाला दाखवतो लास्ट पर्यंत आज आम्ही खेळणार आहे ते. ही कोणती नवीन स्टाईल आहे? मी ब्लॉग चालू केलाय. कडक वाटते. हे परत कर. अरे ती पोच दे. पोरींच्या पोच दे. अरे अशा लाइटिंग नी सुजल जा त्या सुप्तीला तू एक घे.
अरे पोरी पण पोच देतात. गमछा कसा बांधायचा तुम्हाला? गमछा, लाईटीचा गमछा. आपला काय त्याचं ना मथुरचा कोणतो राहुल भाई पाटीलचा गमछा कसा बांधतात तो तुम्हाला सांगतो मी. हा शॉक बसू दे, कधी ना कधी मारणार आहे. असा फिरवायचा, हा खाली सोडायचा. थांब चुकला. रिटर्न सुजल तू पण ना करायला. हा असा सोडायचा, मला येत नाही ना ते गमछा. हा असं सोडायचा, असा गोल. थांब तू नको त्याला बोल फिरव. मला येत नाही ना. असा फिरवायचा आणि असा ते जरा इथं कमी पडतं म्हणून. आणि आता तुटला निघलं, असा बांधायचा. असा थांब दाखवतोच आता क्वालिटी असा दाखवायचा. पोच दे, पोरींच्या पोच दे. नाही मथुर बैलच्या जोडीला बकासूर, सॉरी काय मथुर गो. आवता जा जोडीला. सोन्या जा, हा पण सोन्या आहे, तो पण सोन्या आहे. सोन्या अरे जा. सोन्या बैल असा आहे, हा पोरींच्या नादात बरबाद. सोन्या बैल पोरींच्या मागून चॅटिंग. कुठे शॉर्ट सर्किट झालेला असतं. काय कुठला शॉर्ट सर्किट? सर काय बोलतो सर? काय तुझं काय काय बोलतो सर? जर शॉर्ट सर्किट झाला तर आम्ही त्याला आमचा मॅच मध्ये हा बोला सर. हो नाईस ना म्हणणार ना म्हणणार. मॅच मधला जर याने काय शॉर्ट सर्किट झाला तर आम्ही आमच्या मॅच मधला स्विचिंग सर्किट लावू. इथंच तुम्ही 12वी पास. चला बंद करा, सायनिंग ऑफ. आता काहीच आम्हाला उडवायचं आहे कंदील. ते कंदील उडवताना आमचा हा कंदील आहे तो असा फाटलेला आहे. तरी पण राज म्हणतोय काय रे उडू. राज म्हणतोय उडू. चिकन पट्टी लावून आम्ही त्याला उडवणार आहे. काय राज उडू. मी आता नंतर दाखवतो कारण की हा 4-7 लय ठिकाणी फाटलाय. हो तुम्हाला इकडे तो फोकस आपल्याला ताराच देतोय. हा आता भारी. तर ह्याला म्हणतात कंदील. ह्याला म्हणतात फाटलेला कंदील. उडू काय फाटलाय कैची उडू. अरे कैची नाही रे, कापाय कैची. अरे काय आहे अरे उडू. हाय सगळीकडे लावा, सगळीकडे. हाय नाही तिकडे सगळीकडे चिकनपट्टी लावा. आता याला आम्ही चिकनपट्टी लावल्यावर भेटूच आम्हाला. आता याला आम्ही पेटवायचा प्रयत्न करणार आहे. आमचा कंदील फाटलेला आहे. ते राज उडू. हा तर याला आता पेटवायचा विषय चालू आहे. पेटल्यानंतर मी तुम्हाला डायरेक्ट आता आकाशात जाताना दाखवतो कारण की लय टाइम लागतो याला. ओके तो फुगतच नाही. अरे तुम्ही आता जालाल त्याला नीट. पकड. हे फ्लॉप होतोय रे प्लॅन. अरे आर्यन जल. अरे हा महिन्या पकड. अरे त्याला वर घालवायचं आहे रे. अरे घे. कड. अरे लाईट काय बोललो होतो उडू. अरे अडकला. भेंडी मला वाटलं आता तो लाईट घालतोय. पण ते माही फाटली माहितीये का, ते अडकला ना. बोललो आता ते चालणार. आज पित्तलवाडी संपली. मी आता फोन लावाय घेतला होता वायरमॅनला. तो गेला आता. तो आरपार गेलेला आहे. तुझं माहिती कौतुक रे. तू या दोघांनी घालवला होता या गवतात बरोबर. तिथं अडकला होता. काय झालं माहितीये का, केलं होतं काम आज उडू. अरे पण मला सांग आता तिथं जर अटकला असता आणि तो जर जडला असता मारायला दगड उडवणार.